पाठ 14 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. लेखक सुदाम सावरकर. 90 वर्षांपूर्वीची गोष्ट. जयपूरकडचा एक राजा चंद्रपूर जवळच्या ताडोबा अरण्यात शिकारीसाठी आला होता. तेथील एका गुहेच्या तोंडाशी एक मुलगा ध्यान लावून बसलेला त्याला दिसला. राजा त्या मुलाला जंगलातल्या प्राण्यांविषयी विचारू लागला. तेव्हा तो मुलगा राजाला म्हणाला की हे सुखी जीव आनंदाने जंगलात नांदत आहेत. तुम्हाला त्याचा काहीही त्रास नाही, मग तुम्ही त्यांना का हो ठार मारता? राजाला त्याची चूक कळून आली. त्यांनी शपथ घेतली, यापुढे मी कोणत्याही प्राण्याची शिकार करणार नाही. त्या उमद्या मुलाचं नाव होतं माणिक. पुढे तो राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या नावाने प्रसिद्धीला आला. माणिकच्या वडिलांचं नाव बंडोजी इंगळे ठाकूर आणि आईचं नाव मंजुळा. माणिक लहान असताना त्याच्या आईनी त्याला आपल्या आजोळी वरखेडला नेलं. तिथे त्याला आडकोजी महाराजांच्या सानिध्यात ठेवलं. महाराजांनी त्याला तुकड्या हे नवीन नाव दिलं आणि तुकडोजींनी त्यांना गुरु मानलं. तुकडोजी 14 वर्षाचे असतानाच त्यांनी घर सोडलं आणि ते रामटेकच्या जंगलात भटकू लागले. तेथे कंदमुळे खाऊन आपली भूक भागवत असतानाच हठयोगाचा अभ्यास केला. हिंदी, उर्दू, मराठीतील स्वतःचीच गीते ते खंजिरीच्या तालावर बेभान होऊन गात. ऐकणारे तल्लीन होऊन तासनतास डोलत. त्यांच्या या गुणसंपदेमुळे लोक त्यांना देव बाबा म्हणू लागले. त्यावेळी आपला देश पारतंत्र्यात होता. त्यावेळी या देवबाबांनी सत्याग्रही तरुणांच्या शिबिरांमध्ये जाऊन खंजिरी भजनांद्वारे त्यांच्या मनात स्वराज्य मिळवण्याची प्रेरणा जागवली. गांधीजींनी जेव्हा छोडो भारतची घोषणा केली तेव्हा तुकडोजी आपल्या सहकाऱ्यांसह या चळवळीत सहभागी झाले. त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला. सन 1947च्या स्वराज्य प्राप्तीनंतर भारतीय प्रजासत्ताकात वेगवेगळी संस्थाने विलीन करण्याचं महत्त्वाचं कार्य तुकडोजींच्या श्री गुरुदेव सेवा मंडळाने केलं. त्यांनी हैदराबाद स्टेट आणि कोल्हापूर संस्थान स्वराज्यामध्ये विलीन केलं. श्री गुरुदेव सेवा मंडळ वेगवेगळ्या गावी सप्ताह चातुर्मास कार्यक्रम आयोजित करत असे. त्यात त्यांनी स्वच्छता, व्यसनमुक्ती, आरोग्य संरक्षण, ग्रामोद्योग संवर्धन असे उपक्रम राबवले. धर्म, जात, पंथ यातील विषमता कमी करण्याचा प्रयत्न केला. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात सर्वांना प्रवेश मिळावा म्हणून साने गुरुजींनी उपोषण केलं. त्यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी अनेक लोकांच्या सह्या मिळवून या उपोषणाला समर्थन मिळवून दिलं. आचार्य विनोबा भावे यांनी भूदान चळवळ सुरू केली तेव्हा महाराजांनी त्या चळवळीत भाग घेतला. त्यांचं हे महान कार्य पाहून भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी संत तुकडोजी महाराजांना राष्ट्रपती भवनामध्ये राष्ट्रसंत ही पदवी देऊन त्यांना गौरवलं. पुढे जपानमध्ये विश्व शांती परिषद आणि जागतिक धर्म परिषद जेव्हा आयोजित करण्यात आली तेव्हा त्याच्या उद्घाटनासाठी तुकडोजी महाराजांना निमंत्रित करण्यात आलं. अशा साऱ्या उपक्रमांमध्ये गुंतले असतानाच त्यांनी हिंदी आणि मराठीत अनेक गद्य आणि पद्य पुस्तकं लिहून प्रकाशित केली. त्यामध्ये ग्रामगीता या अत्यंत सुंदर पुस्तकाचा समावेश आहे. तुकडोजी महाराजांचं कार्य पुढे अनेक सेवा मंडळांनी चालू ठेवलं.